नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यातील आज आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक समीकरण संतुलित आहे का असंतुलित आहे कसं ओळखायचं, शिवाय असंतुलित जे समीकरण आहे ते संतुलित कसं करायचं याविषयी आपण माहिती घेतलेली होती। आज आपण रासायनिक या अभिक्रियांचे प्रकार पाहणार आहोत। यामध्ये आपण बघा की अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे पुढील 4 प्रकार पडतात। आपल्याला माहिती आहे अभिकारके व उत्पादिते म्हणजे काय, आपण शिकलेलो आहोत हे। तर यांच्या स्वरूपावरून काय झालेले आहेत, या अभिक्रियांचे 4 प्रकार पडलेले आहेत। आता सुरुवातीला आपण पहिला जो प्रकार बघणार आहोत संयोग अभिक्रिया, त्याला कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे। आता संयोग अभिक्रिया म्हणजे काय हे पाहण्याआधी सुरुवातीलाच आपल्याला करून पहा म्हणून काही कृती दिलेल्या आहेत। आधी ते आपण कृती पाहणार आहोत आणि या कृतीवरून आपल्या लक्षात येणार आहे की संयोग अभिक्रिया म्हणजे नक्की काय। तर बघा, ही कृती करत असताना सुरुवातीला काही साहित्य आपल्याला लागणार आहेत प्रयोगशाळेतले, ते म्हणजे परीक्षा नळी, काचकांडी, चंचुपात्र इत्यादी। याशिवाय काही रासायनिक पदार्थ लागणार आहेत, हायड्रोक्लोरिक आम्ल, अमोनिया द्रावण, चुनकळी इत्यादी। आता यातली कृती 1 प्रयोग 1 आपल्याला करून पाहायचं आहे। यामध्ये बघा काय सांगितलंय, एक परीक्षा नळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या। परीक्षा नळी टेस्ट ट्यूब आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काय घ्या, एक हायड्रोक्लोरिक आम्ल काय करा थोडं घ्यायला लावलेलं आहे। या परीक्षा नळीला थोडी उष्णता द्या आणि हायड्रोक्लोरिक आम्ल ज्या परीक्षा नळीमध्ये घेतलेला आहे त्याला काय करायचंय, बर्नरच्या सहाय्याने उष्णता द्यायचंय। एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणात बुडवून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा। एक काचकांडी दुसरी घ्यायची, काचकांडी आणि ती काय करायचे, अमोनियाच्या द्रावणात बुडवायचे। ती धरताना आपल्याला हाताने धरण्याच्या ऐवजी एक छोटी पक्कड असते, त्या पक्कडच्या साहाय्याने काचकांडी धरायची, अमोनियाच्या द्रावणामध्ये बुडवायची आणि परीक्षा नळीच्या तोंडावर धरायची। आता परीक्षा नळी कुठली, ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि आपण त्याला उष्णता देतोय, त्याच्यावरती तोंडाला काय करायचं, ती काचकांडी धरायची आहे आणि आपल्याला निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे। तुम्हाला आता निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतं की तुम्हाला काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर बाहेर पडताना दिसेल। काचकांडीचा जो टोक आहे त्याच्यातून अमोनियामध्ये बुडवलेलं जो काचकांडीचं टोक आहे ते जेव्हा आम्ही हायड्रोक्लोरिक आम्लाच्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरल्यानंतर तिथं पांढरा धूर बाहेर पडल्यासारखा दिसतो। आता असं का झालं असावं बरं असं विचारलेलं आहे, कारण परीक्षा नळी तापवल्याने HCl वाफा बाहेर येऊ लागल्या। परीक्षा नळी तापल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये जे हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl जे आहे हे आम्ल सुद्धा काय झालं, उष्ण झालं आणि त्याचं काय झाली, वाफ झाली आणि ह्या वाफा बाहेर पडू लागल्या। तसेच काचकांडीवरील द्रावणातून NH3 वायू बाहेर पडला आणि शिवाय त्याची वाफ कोणाला लागली, या काचकांडीला लागली आणि काचकांडी वाफेमुळे पण थोडीशी गरम झाल्यामुळे त्याच्यातनं काय झालं, NH3 वायू द्रावणातलं म्हणजे लिक्विड जे होतं, कुठलं लिक्विड म्हणजे अमोनियाचं द्रावण जे लिक्विड काचकांडीला लागलेलं होतं ते सुद्धा उष्ण झाल्यामुळे त्याच्यातनं NH3 वायू बाहेर पडला। शिवाय अमोनिया वायू आणि हायड्रोजन वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड हा क्षार वायू रूपात तयार झाले। बघा म्हणजे काय झालं, अमोनियाचा वायू जो काचकांडी लिक्विड अमोनिया होता त्याचा वायू झाला आणि हायड्रोक्लोरिक जो लिक्विड होता परीक्षा नळीमध्ये त्याचा सुद्धा वायू झाला। हे दोन्ही वायूंचं काय झाली, अभिक्रिया झाली आणि या अभिक्रियेवरून काय झालं तयार, अमोनियम क्लोराईड हे ऍक्च्युली क्षार आहे, पण तो क्षार कशा रूपात तयार झाला, वायू रूपामध्ये तयार झालेला आहे। आणि पण वायुरूप जास्त वेळ राहिला नाही, त्याचं लगेच संगणन झालं आणि संगणन झाल्यामुळे काय झालं की त्याचं वायूचं डायरेक्ट स्थायूमध्ये रूपांतर झालं आणि पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झालेला आपल्याला दिसला। याचे रासायनिक समीकरण आम्ही काय करणार आहे, कसं लिहिणार आहे, तर आपण बघूया। NH3 गॅसेस स्टेट, जी म्हणजे गॅसेस म्हणजे वायू रूपात आहे, अधिक HCl तो पण गॅसेस, कारण घेताना आपण द्रव रूपात घेतला असला तरी रासायनिक अभिक्रिया वायू रूपात झालेली आहे, लक्षात घ्या।
उष्णता दिल्यामुळं त्याचं काय झालं, द्रवाचं वायूमध्ये दोघांचं रूपांतर झालेलं आम्हाला दिसतंय, अमोनियाचं आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचं. आणि म्हणून जेव्हा रिॲक्शन झाली तेव्हा त्याची आपल्याला काय करायचे, भौतिक अवस्था म्हणजे स्थिती आपल्याला अवस्था, भौतिक अवस्था आपल्याला तेव्हा लिहायची आहे. म्हणून NH3 गॅसेस अधिक HCl गॅसेस जी लिहिलेलं आहे यांची अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला काय तयार मिळाला, अमोनियम क्लोराईड, त्याला NH4Cl हा मिळाला. कसा, सॉलिड मिळालेला आहे. तयार होताना गॅसेसमध्ये स्टेटमध्ये तयार झाला अमोनियम क्लोराईड, पण तो जास्त वेळ तयार झालेच नाही, लगेच त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, सॉलिडमध्ये झालेलं आम्हाला दिसतंय. संगणन लगेच झालं त्याच्यामुळे सॉलिड तयार झालेलं दिसतंय. हे समीकरण नंबर 12 आम्हाला इथं तयार झालेलं दिसतंय. येते लक्षात, अमोनिया हायड्रोक्लोराईड यांची रासायनिक अभिक्रियानंतर आम्हाला अमोनियम क्लोराईड हे एकच उत्पादक इथं आम्हाला मिळालं. हे दोन काय आहेत, अभिक्रियाकारके आहेत. या दोन अभिक्रियाकारकाचं जेव्हा काय झाली, रासायनिक अभिक्रिया झाली तेव्हा आम्हाला एकच उत्पादित मिळालं, त्याचं नाव आहे अमोनियम क्लोराईड. हे एक पहिला प्रयोग झाला. आता दुसरा आपण एक प्रयोग बघणार आहे. काय सांगितलंय, मॅग्नेशियम हा धातू आहे. या धातूची फित म्हणजे एक चपटी पत्रासारखा चपटा असा फित असतो, तर त्याला फित म्हटलेलं आहे. ती काय करायची, चिमट्यात धरायचं आहे. चिमट्यात पकडून तिचे काय करायचंय, दुसरे टोक प्रज्वलित करा. प्रज्वलित करा म्हणजे काय करायचंय, दुसऱ्या टोकाला उष्णता द्यायचंय बर्नरच्या सहाय्याने. प्रज्वलित केल्यानंतर काय आम्हाला दिसतंय, हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. मग मॅग्नेशियम जो धातू आहे म्हणजे तो पत्रा छोटा असतो, तो लांब, जसं आपण आपले फुलभाजे जसे असतात त्याप्रमाणे ती काय होते, ती मॅग्नेशियमची फित जळते. आणि जळल्यामुळे काय तयार होतो की हवेमध्ये त्या मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. जळल्यानंतर त्याचे काय होतं, हाय अशी पांढरी भुकटी जळल्यानंतर तिथं आपल्याला खाली पडते. आणि वरील अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येणार आहे. तशी आम्ही कशी लिहिणार आहे, मॅग्नेशियमची फित म्हणजे आम्ही Mg लिहिणार आहे. 2Mg घेतलं इथं बघा, अधिक O2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू आणि मॅग्नेशियमचे 2 अणू. याच्यावरून आम्हाला काय मिळालं, 2MgO मॅग्नेशियम ऑक्साईडचे 2 अणू मिळालेले आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे इथं सुद्धा आम्हाला अभिक्रियाकारके किती आहेत, 2 आहेत, Mg आणि ऑक्सिजन. आणि यांच्यापासून रासायनिक अभिक्रियेनंतर आम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकच उत्पादित मिळालेलं आहे. बघा आता तिसरी कृती बघा, काय सांगितलंय, अर्धे चंचुपात्र भरेल इतके पाणी घ्या, त्यामध्ये चुनकळी म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड घ्या, जे काही खडे घ्यायचे आपल्याला. शिवाय कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार होते व भरपूर उष्णता बाहेर पडते. बघा आपल्याला काय सांगितलंय, चंचुपात्र घ्यायचे आणि त्या चंचुपात्रामध्ये काय करायचंय, अर्धे चंचुपात्र भरेल एवढं आधीच पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय टाकायचे, चुनकळे टाकायचे म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड टाकायचे. खडे असतात त्याचे, सॉलिड अवस्थेत असतं ते. आणि कॅल्शियम ऑक्साईड टाकल्यानंतर काय होतं की आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे उत्पादित इथं आम्हाला मिळतं. यांच्या रासायनिक अभिक्रियेतून पाणी म्हणजे H2O आणि कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनकळी यांच्या रासायनिक अभिक्रियेतून आम्हाला एकच उत्पादित मिळतंय, त्याचं नाव आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बघा हे आहे अभिक्रियाकारके आणि हे आहे उत्पादिते आणि उष्णता म्हटलेलं आहे पुढं. उष्णता म्हणजे आपण ते उत्पादित म्हणत नाही, है की उष्णता बाहेर पडते असं सांगितलेलं आहे आणि मिळते उत्पादित एकच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे इथं सुद्धा आम्हाला काय मिळतंय, अभिक्रियाकारके 2 मिळतंय आणि उत्पादित एकच मिळतंय. आता जरा डोके चालवा असं म्हटलंय, प्रश्न विचारलेत आपल्याला, वरील पैकी प्रत्येक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे. जे 3 बघितलं, 12, 13 आणि 14 हे 3 आम्ही काय अभिक्रिया बघितल्या. या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे असं विचारलेलं आहे. तर इथं अभिक्रियाकारके म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाणाच्या डाव्या साईडला अभिक्रियाकारके असतात आणि बाणाच्या उजव्या साईडला उत्पादिते असतात. आता बाणाच्या डाव्या साईडला जे अभिक्रियाकारके आहेत किती आहेत, HCl आणि अमोनिया, बरोबर आहे. इथं Mg ऑक्सिजन म्हणजे 2-2 आहेत. बघा कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी म्हणजे अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे, तर याचं उत्तर किती झालं, 2 आहे. दुसरा प्रश्न असा विचारलाय, वरील अभिक्रियांमध्ये भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या रेणूची संख्या किती आहे. ज्या अभिक्रियाकारके आहेत त्यांच्या रेणूंची संख्या ते आपल्याला काय करायचं इथं बघायला लावलेली आहे. रेणू मोजायला लागतील आपल्याला. रेणू म्हणजे काय, तर NH3
लक्षात घ्या. आणि HCl यांच्यामधले रेणू किती आहेत, आणि शिवाय 2MgO2 CaOH2 यामधील आपल्याला रेणूची संख्या किती आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे. शिवाय म्हटलं आहे की वरील क्रियाकारकांमध्ये प्रत्येकी किती उत्पादिते तयार होतात. प्रत्येकी किती उत्पादिते तयार होतात, तर प्रत्येकी एकच उत्पादिते तयार होते. इथे एक, इथे एक, बघा प्रत्येक ठिकाणी एकच उत्पादिते तयार झालेलं आम्हाला दिसतंय. म्हणजे आम्ही याच्यावरून, या प्रश्नांवरून आमच्या एक लक्षात येते याची आम्ही व्याख्या कशी करू शकतो. जेव्हा बघा, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. सोपी व्याख्या आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. जेव्हा एखादी अभिक्रिया होते आणि या अभिक्रियेमध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक जेव्हा संयोग होणार आहे आणि या संयोगातून फक्त एकच उत्पादन आपल्याला मिळणार आहे, तेव्हा त्या अभिक्रियेस आम्ही संयोग अभिक्रिया असं म्हणणार आहे. सोपी आहे की अभिक्रियाकारके किती असणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, पण तयार होणारा उत्पादित किती असणार आहे, एकच असणार आहे. अशा अभिक्रियेला काय म्हणायचं, संयोग अभिक्रिया असं म्हणायचं. येतंय लक्षात. संयोग अभिक्रिया तुमच्या लक्षात आलीच असेल. आता आपल्याला त्यातलीच या अभिक्रियेचा दुसरा प्रकारात आपल्याला बघायचं आहे की अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. यासाठी सुद्धा आपल्याला जसं संयोग अभिक्रियामध्ये कृती करायची होती, येथे सुद्धा कृती करायची आहे. तर ही कृती करत असताना काही आपल्याला प्रयोगशाळेतलं साहित्य लागणार आहे आणि रासायनिक पदार्थ लागणार आहे. त्याची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत बघा. साहित्यामध्ये दिले बाष्पन पात्र, बन्सेन बर्नर इत्यादी लागते. शिवाय रासायनिक पदार्थ साखर, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी आपल्याला हे रासायनिक पदार्थ लागते. आता कृती सांगितली बघा. कृती काय आहे, एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्या. बाष्पन पात्र आहे, त्याच्यामध्ये काय घ्यायचंय, साखर घ्यायचंय. त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्यायचे. बघा, बन्सेन बर्नरच्या साहाय्याने काय करायचे, बाष्पन पात्रामध्ये काय घ्यायचं, आधी साखर घ्यायचं आहे आणि साखर घेतलं की ती बर्नरवर ठेवायची आणि उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर काय होते, थोड्या वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसतो. थोड्या वेळाने काय होतं, करपलेलं साखर काय होते, साखर आपल्याला जेव्हा आपण त्या बाष्पन पात्रात घेतो तेव्हा पांढरी शुभ्र साखर दिसते. मात्र जसजशी उष्णता देत राहू तशी तिशी साखरेचा कलर बदलतो आणि काळा पडतो. म्हणजे आम्हाला तो पदार्थ तयार झालेला तिथं दिसतो. या कृतीत नेमके काय घडले असेल असा प्रश्न आपल्याला पडतोय. नक्की साखर काळी का झाली असेल किंवा काळा पदार्थ कसा तयार झाला, यासाठी काहीतरी अभिक्रिया झाली असणार आहे उष्णता दिल्यानंतर. तर बघा, वरील कृतीमध्ये एकाच अभिक्रियाकारकाचे साखर 2 पदार्थांमध्ये विभाजन होते. साखर हा एकच अभिक्रियाकारक पदार्थ होता, मात्र त्याचं काय झालं, उष्णता दिल्यानंतर उत्पादिते 2 तयार झालेली आम्हाला इथं दिसतात. आता 2 उत्पादिते कोणती, तर बघा आपल्याला इथं दिलेलेच आहे की साखर. बघा आपल्याला समीकरण इथं दिलेलंच आहे. साखर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, C12H22O11 म्हणजे C12H22O11 याला साखर असं त्याचं काय संज्ञा आहे. साखराची म्हणजे संज्ञा आहे असं आपण म्हणूया की C12H22 आणि O11 ही साखर असं म्हटलेलं आहे. याला आपण काय केलं, उष्णता दिली म्हणून बाणाच्या वर उष्णता म्हटलेलं आहे. कारण उष्णता दिल्याशिवाय हे 2 पदार्थ मिळणार नाही, तर आहे तशी साखर राहणार आहे. आणि जेव्हा आम्ही जास्तीत जास्त उष्णता देणार आहे, ठराविक उष्णतेनंतर काय होणार आहे, 2 पदार्थ तयार झालेले आम्हाला दिसणार आहेत. त्यातला पहिला पदार्थ म्हणजे 12 कार्बन. यातले कार्बन काय होतात बघा, ह्याच्यामध्ये जो आयनिक बंध आहे C12 आणि H22 मध्ये आणि H22 आणि O11 मध्ये आयनिक बंध आहे, बॉन्डिंग आहे. आणि हे बॉन्ड काय होता, इथून तुटतोय आणि इथं फक्त 12 कार्बन हा सेपरेट होतोय आणि 11 H2O म्हणजे आम्हाला काय मिळतोय, इथलं पाणी. H2O म्हणजे पाणीच म्हणतोय, म्हणजे 11 आम्हाला H2O एवढं पाणी मिळतंय. येते लक्षात. म्हणजे जेव्हा आम्ही उष्णता देतोय तेव्हा पाणी उडून जाते आणि फक्त कार्बन शिल्लक राहतोय, तो काळा असतो. काळा पदार्थ आपल्याला कार्बन राहिलेला आम्हाला त्या बाष्पन पात्रात दिसतोय. लक्षात आलं असेल तुम्हाला की साखरेला जेव्हा आम्ही उष्णता देतोय तेव्हा साखरेला उष्णता दिल्यानंतर त्याच्यामध्ये असणारं पाणी निघून जातंय आणि राहतंय काय, तिथं फक्त कार्बन राहतंय आणि ते आम्हाला काळ्या स्वरूपात दिसतोय. अशा प्रकारचं हे समीकरण नंबर 15 हे आम्हाला इथं दिसतंय. नंतर बघा,
ज्या अभिक्रियेमध्ये आता आपल्याला लक्षात आलंच असेल की याची व्याख्या कशी होणार आहे. येते लक्षात. अपघटन प्रक्रिया अभिक्रिया आणि संयोग अभिक्रियामध्ये फरक काय तर लक्षात तुमच्या आलाच असेल. तरी पण बघा, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो, अभिक्रियाकारक म्हणजे ह्या बाणाच्या डाव्या साईडला असणारा अभिक्रियाकारक किती आता एकच असतो व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादने मिळतात. इथं 2 मिळाले, 2 किंवा 3 मिळू शकतात, 4 मिळू शकतात. म्हणून म्हटलंय 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन असे म्हणतात. अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. लक्षात आलं. संयोग अभिक्रियेच्या विरुद्ध याची डेफिनेशन आहे. संयोग अभिक्रियेमध्ये काय असतात, अभिक्रियाकारके 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात आणि उत्पादने एकच मिळतं, म्हणून त्याला संयोग अभिक्रिया म्हणतात. आता ही अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, अभिक्रियाकारक एकच असतं आणि मिळणारे उत्पादिते 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात, त्यांना अपघटन अभिक्रिया म्हणतात. सोपं आहे बघा. यानंतर करून पहा. अजून याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, अजून एक कृती दिलेली आहे बहुतेक, बघूया आपण. करून पहा. साहित्य आपल्याला इथे विचारलेलं सांगितलेलं आहे. 2 परीक्षा नळ्या घ्या. परीक्षा नळ्या याला म्हणतात बघा. या 2 परीक्षा नळ्या आहेत. नंतर वक्रनळी, वक्रनळी ही दिसते बेंड ट्यूब म्हणतात त्याला. रबरी बुच असतं बघा, रबरी बुच, बेंड नळी त्याच्यामध्ये असतात, रबरी बुच आणि बर्नर इत्यादी आपल्याला साहित्य लागणार आहे. रासायनिक पदार्थ कोणकोणते लागणार आहेत, कॅल्शियम कार्बोनेट, ताजी चुन्याची निवळी, हे 2 आपल्याला काय लागणार आहेत, रासायनिक पदार्थ लागणार आहेत. तर अशा प्रकारे त्याची मांडणी करून घ्यायची आधी. यामध्ये एकामध्ये कॅल्शियम कार्बोनेट परीक्षा नळीमध्ये घ्यायचं ज्याला उष्णता द्यायचे, आणि दुसरीकडे चुन्याची निवळी घ्यायची ज्यामध्ये ही बेंड नळी बुडणार आहे. येते लक्षात. आणि ही काय होणार आहे, बेंड नळी इथं वरतीच असणार आहे. अशा प्रकारे ही काय करायची, प्रयोगाची मांडणी करून घ्यायची आहे. आता काय सांगितलंय, एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. बघा ह्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलं. या परीक्षा नळीला रबरी बुचाच्या सहाय्याने वाकडी काच नळी बसवून नळीचे दुसरे टोक परीक्षा नळीच्या नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवा. आता हे तर बुचानं बसवलंय, परीक्षा नळीला फिट केलं. यानंतर याचं दुसरं टोक आहे ती काय केलं, या परीक्षा नळीला जी चुन्याची निवळी आहे ताजी त्याच्यामध्ये काय आहे बुडवलेलं दिसतंय आम्हाला. पहिल्या परीक्षा नळीतील कॅल्शियम कार्बोनेट बर्नरच्या सहाय्याने तीव्रपणे तापवा. आता कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता खूप द्यायला लागते, कारण त्याशिवाय ही रासायनिक अभिक्रिया होणार नाही. बर्नरच्या सहाय्याने काय करायचंय तर आपल्याला तीव्र उष्णता द्यायचे, तापवायचंय. चुन्याची निवळी दुधी झाल्याची दिसते. ही चुन्याची निवळी काय होते, हळूहळू दुधी आपल्याला दिसायला लागते. का बरं असं झालं असावं तर बघा सांगितलंय की आपण वरील कृतीमध्ये पाहिले की कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा आपण उष्णता देतोय तेव्हा त्याचे अपघटन होऊन तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट CO3 याच्यामधनं उष्णता आपण दिलं कॅल्शियम कार्बोनेटला, त्याच्यातलं CO2 हा काय होतो, बाहेर पडतो वायू, आणि बरोबर या नळीतून कुठं जातो, या चुन्याच्या निवळीत जातो. आणि कार्बन डायऑक्साईड चुन्याच्या निवळीत गेल्यामुळे काय होतं इथं की चुन्याच्या निवळीचा रंग हा दुधी तयार होतोय. म्हणजेच काय होतंय, कॅल्शियम ऑक्साईड भुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षा नळीत शिल्लक राहिले. मग ह्याच्यातनं जर कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड निघून गेला तर इथं राहतं काय, फक्त कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CO2 हा इकडे गेला, मग राहिलं फक्त इथं एकच O म्हणजे CaO, कॅल्शियम ऑक्साईड इथं तयार होतं. आणि इकडं आपल्याला काय दुसरं म्हणजे चुन्याची निवळी आपल्याला दिसते, ती दुधी तयार झालेली दिसते. इथं तयार झालेली आपल्याला चुन्याची निवळी मिळते. तर बघा, तसेच आणखीन एक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांच्यामध्ये विघटन होते. आता अशाच प्रकारे कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरे उत्पादन झाल्यानंतर पहिल्या परीक्षणात शिल्लक राहते हे सांगितलेलंच आहे. तसंच काय सांगितलंय, आणखीन एक अभिक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. काय, या अभिक्रियेत हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे त्याला मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांच्याशी विघटन होते. बघा, जे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे हे हायड्रोजन पेरॉक्साईड काय होतं, मंद गतीने काय होतं, आपोआप त्याचं काय होतं, पाणी आणि ऑक्सिजन यांचं विघटन झालेलं आम्हाला दिसतंय. आता आपण यांचं आता बघूया की ह्या दोन्ही आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईडचं आपल्याला पाणी आणि ऑक्सिजन झालेलं विघटन आणि कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर आणि चुन्याची निवळी तयार झालेली हे दोन्ही रासायनिक समीकरण आपल्याला इथं आता बघायचं आहे. तर बघा 16 आणि 17 नंबरचं समीकरण एकत्र दिल्यामुळे इथं बघा हे एवढंच एक पहिलं समीकरण लक्षात घ्या
कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आहे इथं, याला आपण उष्णता देतोय, त्रिकोण घेतलेला आहे, म्हणजे काय केलेली आहे, उष्णता दिलेली आहे. उष्णता दिल्यानंतर काय झालं, कॅल्शियम ऑक्साईड इथंच राहतंय, यातलं कार्बन डायऑक्साईड काय गेला, इकडे गेला. लक्षात येतंय, म्हणजे ह्याचं काय झालं, उष्णता दिल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू याच्यातून बाहेर पडला. हे आपल्याला इथं हे समीकरण नंबर 16 इथं मिळालेलं दिसतंय. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट पासून दोन उत्पादिते आम्हाला मिळाली, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. तसंच हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याला आपण 2H2O2 असं म्हणतोय. H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड, दोन आपण त्यांचे काय घेतले, संयुगे घेतले, 2H2O2, ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आता ते काही न करताच मंद गतीनेच त्याचं काय होतं, पाण्यामध्ये आणि ऑक्सिजन मध्ये विघटन झालेलं दिसतंय. वरच्या दिशेने बाण दावलाय म्हणजे त्याचं काय झालं, वायू रूप आहेत H2O2 आणि इथं CO2 16 मध्ये पण 17 मध्ये O2. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड याचं वातावरणातल्या उष्णतेमुळं ऑटोमॅटिक पाणी आणि ऑक्सिजन या दोघांमध्ये विघटन झालेलं आम्हाला दिसतंय. म्हणून हे सुद्धा कशाचंच उदाहरण आहेत, तर अपघटन अभिक्रियेचंच आपल्याला इथे उदाहरण पाहायला मिळते. तर बघा, उष्णता, विद्युत अथवा प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचे अपघटन करून हायड्रोजन वायूची निर्मिती शक्य आहे का? बघा, हायड्रोजन वायूची निर्मिती शक्य आहे का, तर आहे. आपण उष्णता किंवा विद्युत अथवा प्रकाशाच्या सहाय्याने सुद्धा आपण पाण्याचे अपघटन करून हायड्रोजन वायूची निर्मिती करू शकतो. बघा, मागील येतेत आपण अभ्यासले की आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊन दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. हे आपण इयत्ता 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपण शिकलोय की आम्लयुक्त जे पाणी आहे, या पाण्यातून जर विद्युत प्रवाह आपण जाऊन दिला तर पाण्याचे अपघटन होते आणि हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. आणि हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते, म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन असेही म्हणतात. कारण हे विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होत असल्यामुळं, त्याला उष्णता कशाची मिळाली, विद्युत ऊर्जेची मिळाल्यामुळं त्याला विद्युत अपघटन असं म्हटलेलं आहे. बघा, 2H2O लिक्विड आम्लयुक्त पाणी घेतलं, त्याला विद्युत ऊर्जा दिली असता 2H2 आणि O2 हे आम्हाला दोन काय मिळतात, वायू मिळतात. हे आम्हाला समीकरण नंबर 18 इथं मिळालं. लक्षात येतं, इयत्ता 9वीच आहे हे. आम्लयुक्त पाण्याला जेव्हा विद्युत ऊर्जा आम्ही देणार आहे तेव्हा 2H2 आणि O2 हे आम्हाला काय मिळणार आहे, समीकरण तिथं मिळणार आहे. मग आम्ही काय म्हणणार आहे की ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादने मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. मग अशीच आपण व्याख्या बघितली, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारांपासून दोन किंवा अधिक उत्पादने मिळतात त्यांना आम्ही काय म्हणतो, अपघटन अभिक्रिया असं म्हणतो. तर बघा, इथं माहिती दिली की निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन म्हणजे डिग्रेडेशन प्रक्रिया सतत होत असतात. सेंद्रिय कचरा सूक्ष्मजीवांमार्फत विघटन पावून खत व जैविक वायू तयार होतो. जैविक वायूचा उपयोग आपण इंधन म्हणून करतो. निसर्गामध्ये अशा विघटनाच्या अनेक प्रक्रिया घडत असतात, जसा की सेंद्रिय कचरा जो आहे, जो ते कचरा बघतो आपण एकत्र केला जातो आणि त्यांचं विघटन ह्या सूक्ष्मजीवांमार्फत होतं आणि याच्यापासून आपल्याला खत आणि जैविक वायू म्हणजे बायोगॅस हे आपल्याला मिळत असतं आणि या बायोगॅसचा उपयोग आपण इंधन म्हणून वापरत असतो. आता तिसरा जे यातला प्रकार आहे तो विस्थापन अभिक्रिया. आता या विस्थापन अभिक्रिया त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. की विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, तर या पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिले की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्तची पूड घातल्यावर झिंक सल्फेट रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण 3 पहा. त्यावरून समजते की कॉपर सल्फेट मधील Cu2+ आयनांची जागा Zn अणूपासून तयार झालेले Zn2+ हे आयन घेतात व Cu2+ आयनांपासून तयार झालेले Cu अणू बाहेर पडतात. म्हणजे Zn मुळे CuSO4 मधील Cu चे विस्थापन होते. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे कमी व जास्त अभिक्रिया मूलद्रव्याविषयी माहिती धातू विज्ञान या पाठात आपण घेणार आहोत. जस्ताप्रमाणे लोह व शिसे ही सुद्धा तांब्याला त्याच्या संयुगापासून विस्थापित करतात. आता तुम्हाला समीकरण नंबर 3 पाहायला लागेल. यामध्ये काय करायचंय, काय समीकरण आपण बघितलेलं आहे
की कॉपर सल्फेट, त्याला CuSO4 असं आपण संज्ञा म्हणतो, CuSO4 हे निळ्या रंगाचं द्रावण आहे. त्याच्यामध्ये जस्ताची पूड म्हणजे Zn आपण टाकतो तेव्हा काय होतं की झिंक सल्फेट हे रंगहीन द्रावण तयार होतं आणि उष्णता बाहेर पडते. हे समीकरण आपल्याला माहिती आहे. तर यावरून आम्हाला काय समजलं की कॉपर सल्फेट हे कॉपर सल्फेट जे आहे यामध्ये Cu2+ आयनांची जागा कोणी घेतली? Zn अणूपासून तयार झालेल्या Zn2+ हे आयन घेतात. म्हणजे कॉपरची जागा कोणी घेतली? तर Znच्या अणूने घेतलेली आहे. मग कॉपरच्या आयनांनी तयार झालेले Cu अणू हे काय होतात? बाहेर पडतात. म्हणजे Zn मुळे CuSO4 मधील Cu यांचं विस्थापन होतं. आणि जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेतात त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. म्हणजे काय झालं तिथं की Cu ची जागा कोणी घेतली? Cu हा कमी अभिक्रियाशील असा आहे मूलद्रव्य आणि Zn हा जास्त अभिक्रियाशील असलेला मूलद्रव्य आहे. मग Cu ची जागा कोणी घेतली? Zn ने घेतली. म्हणजेच काय झालं? Cu तिथून एकटाच बाहेर पडला आणि त्याची जागा तिथे घेतली. म्हणजे इथं विस्थापन झालं. म्हणून या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हटलेलं आहे. व्याख्या आम्ही अशी करू शकतो, जेव्हा बघा जेव्हा एका संयुगातील जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा जेव्हा जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेतात त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. बघा संयुगाची जागा कोणी घेतली? तर डायरेक्ट मूलद्रव्यानं स्वतः आयन बनवून घेतलेली आहे. स्वतः आयन झालेले आहेत ते संयुग होतं का? नाही. फक्त एकदा कोण होता? Zn म्हणजे काय होता? मूलद्रव्य होता. मग त्यांनी स्वतः जागा घेतली त्या संयुगामध्ये आयन बनवून. मग त्याला आपण म्हणतो विस्थापन अभिक्रिया. आता हे तुम्हाला बघायचं झालं तर आपल्याला हे 3 नंबरचं आपल्याला समीकरण बघावं लागेल. तर जरा मागं जावं लागेल. यानंतर आपल्याला लक्षात येईल की नक्की समीकरण कोणतं आहे. समीकरण नंबर 3 बघा आहे हे समीकरण. त्याच्यावरून विस्थापन अभिक्रिया याच्यावरून जरा तुम्हाला स्पष्ट होईल की CuSO4 हे निळ्या रंगाचं द्रावण आहे. याच्यामध्ये आम्ही Zn सॉलिड टाकलेला आहे. एक्वेसियस स्टेटमध्ये आहे CuSO4 म्हणजे जलीय द्रावण आहे. Zn हे सॉलिड आहे म्हणजे स्थायू रूपात आहे. हे जेव्हा CuSO4 मध्ये आम्ही जेव्हा Zn टाकतो तेव्हा आम्हाला ZnSO4 आणि Cu एकटा सेपरेट झालेला दिसतोय. म्हणजे काय झालं? CuSO4 हे संयुग आहे आणि Zn काय? मूलद्रव्य आहे. संयुग काय आहे? कारण कॉपर आणि सल्फर डायऑक्साईड हे काय झालं? एकत्र आलेले आहे. त्यामुळे संयुग तयार झालेला आहे आणि Zn एकच मूलद्रव्य आहे. मग इथं कॉपर काय आहे? हे आयन आहे. बरोबर आहे. आयन कुठला आहे? धन आयन आहे. म्हणजे धन प्रभार आहे त्याच्यावरती. आणि याची जागा कोणी घेतली? Cu ची Zn ने घेतली. आता Zn संयुगामधला आयन आहे का? तर नाही. तो मूलद्रव्य आहे. पण तो काय होतो? स्वतः आयन बनतो आणि SO4 बरोबर त्याची अभिक्रिया होते. ZnSO4 इथं तयार होतो ॲक्टिव्हिटीज. आणि कॉपर एकटा काय होतो? या आयनांमधून बाहेर होऊन स्वतः बाहेर पडतो. म्हणजे इथं काय झालं? कॉपरचं विस्थापन झालं आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे? विस्थापन अभिक्रिया असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये Cu काय होता? कमी अभिक्रियाशील संयुगामधील आयन होता आणि Zn हा जास्त मूलद्रव्यातील जास्त अभिक्रियाशील असा अणू होता. मग याची जागा काय केलं? हे आयन बनवून यांनी घेतली. Cu ची जागा Zn ने काय केली? आयन बनवून स्वतः घेतली आणि संयुग ZnSO4 तयार झालं आणि कॉपर सेपरेट त्याचं विस्थापन झालं. म्हणून याला विस्थापन अभिक्रिया असं म्हटलेलं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण काही त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये बघा अभिक्रिया पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे. बघा CuSO4 aqueous प्लस Fe. आता याचं आपल्याला करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे Cu हा कमी अभिक्रियाशील आयन आहे या संयुगातला आणि Fe हा काय आहे? मूलद्रव्य आहे. मात्र हा काय करतो? मूलद्रव्य जास्त अभिक्रियाशील आहे. मग तो स्वतः आयन बनवून काय करतो? Cu ची जागा घेतो. म्हणजेच आम्हाला समीकरण कसं मिळणार आहे? Fe काय होणार आहे? Cu ची जागा घेणार आहे आणि Cu परत Fe च्या जागी येणार आहे. येते लक्षात? मग FeSO4 हे लिक्विड ॲक्वेसियस आपल्याला मिळणार आहे आणि आम्हाला Cu परत काय एकटा
सेपरेट मिळणार आहे सॉलिडमध्ये. येते लक्षात? अशा प्रकारे समीकरण होणार आहे. इथं शिसे याला लीड सुद्धा म्हटलं जातं, पीबी हे सॉलिड स्टेटमध्ये आहे. इथं पण असंच होणार आहे, PbSO4 आणि CU आहे तसं सेपरेट राहणार आहे. अशा प्रकारे या अभिक्रिया तुम्ही पूर्ण करा. यानंतर पुढचं जे आहे की दुहेरी विस्थापन अभिक्रिया, त्याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन यामध्ये काय आहे, तर या अभिकारकांमधील सिल्वर व सोडियम आयनांची अदलाबदल होऊन सिल्वर क्लोराईड पांढरा अवक्षेप तयार होतो. हे आपण रासायनिक समीकरण 9 मध्ये पाहिले आहे. आपण 9 नंबरचं जे समीकरण पाहिलेलं आहे याच्यामध्ये काय आहे की अभिक्रियाकारकांमधील सिल्वर आणि सोडियम या आयनांची अदलाबदल होते, आयनांची अदलाबदल होते. आता इथं मूलद्रव्याने जागा घेतलेली संयुगामध्ये स्वतः आयन बनून, म्हणून त्यांना आपण काय नाव दिलेलं यांना की आपण यांना विस्थापन अभिक्रिया म्हटलेलं होतं. आता इथं दुहेरी विस्थापन अभिक्रिया, इथं एकच विस्थापन झालं, एकाच झालं, कॉपर सेपरेट आणि झेडने जागा म्हणजे एकाच विस्थापन झालं, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं विस्थापन अभिक्रिया असं फक्त म्हटलेलं आहे. पण CU चं विस्थापन झालं इथं आपल्या लक्षात येतंय की झेडन मुळे काय झालं, CU चं विस्थापन म्हणजे एकाच आयनाचं विस्थापन झालं, म्हणून नुसतं विस्थापन आपण काय म्हटलं अभिक्रिया म्हटलं. आता दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, इथं आता दोघांचं विस्थापन होणार आहे. तर ते विस्थापन होण्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 9 पाहायला लागेल. मी तुम्हाला ते सांगतो, त्याच्या आधी आपण ही व्याख्या पाहूया. व्याख्या काय म्हटलेली आहे बघा, ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. बघा आता ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची आयनांमधील म्हणजे ज्या अभिक्रियांमध्ये जे अभिक्रियाकारके आहेत त्यांच्या आयनांची अदलाबदल होते आणि अदलाबदल होऊन एक अवक्षेप तयार होतो आणि त्या अभिक्रियेलाच दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे काय आता तुमच्या लक्षात बघा, यासाठी आपल्याला अजून एक उदाहरण इथे दिलेलं आहे बघा. आपल्याला समीकरण 9 पण आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की बेरियम सल्फेट BaSO4 द्रावणात तुम्ही जर पोटॅशियम क्रोमेट बघा मग ते K2CrO4 घातले की कृती नंबर 3 आठवा असं विचारलेलं आहे. आता ती आठवल्यानंतर आपल्याला हे पण बघायचं आहे, तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता आहे, अवक्षेपाचे नाव काय आहे, अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा आपल्याला म्हटलेलं आहे. या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणाल हे सुद्धा आपल्याला म्हटलेलं आहे. याची उत्तर आपण बघणार आहोत. तर आपल्याला समीकरण 9 आणि 3 पाहायचं आहे. तर पाहूया आपण, कारण दुहेरी विस्थापन अभिक्रिया हे समीकरण आपण पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाहीये. तर बघा आधी 9 नंबरचे आपण काय करूया समीकरण पाहूया, नंतर 3 नंबरचं पाहूया. बघा 9 नंबरचं आपल्याला बघायचंय. यामध्ये बघा सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांचं काय, सिल्वर नायट्रेट ॲक्वेसियस आहे आणि सोडियम क्लोराईड सुद्धा आपल्याला काय मिळते इथं ॲक्वेसियस म्हणजे जलीय द्रावण स्वरूपात आपल्याला हे दोन्ही सुद्धा सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड घेतलेला आहे आपण, येते लक्षात. आणि यांची अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे Ag ची जागा काय कोण घेते, Na घेते बघा. आणि म्हणजे Na आयन काय होतात NO3 बरोबर जातात आणि Ag काय होतात Cl बरोबर जातात, म्हणून इथं आपल्याला AgCl हा पांढरा अवक्षेप इथं तयार झालेला दिसतोय आणि NaNO3 ॲक्वेसियस असं लिक्विड तयार झालेलं दिसतंय. म्हणजे इथं काय झालं की आयनांची काय झाली अदलाबदल झाली, येतंय लक्षात. म्हणून याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलेलं आहे. लक्षात येतंय का, AgNO3 ची जागा NaNO3 झाली आणि NaCl ची जागा AgCl. अशा प्रकारे दोन आपल्याला उत्पादिते मिळतात ज्या ठिकाणी आम्हाला या आयनांची अदलाबदल झालेली दिसते, म्हणून त्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात, येते लक्षात. आता 3 नंबरची आपण बघूया अभिक्रिया. यामध्ये 3 नंबरची 1 मिनिट, 3 नंबरची नाही आपल्याला यामध्ये आता आपल्याला दुहेरी विस्थापन मध्ये बेरियम सल्फेट आणि K2CrO4 घातली की कृती नंबर 3 आठवा म्हटले, सॉरी 3 आठवायचे आपल्याला काय केलेलं होतं तिथं. तर त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, इथं बेरियम सल्फेट द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट घातले की कृती आठवा असं म्हटलेलं आहे. 3 नंबरची कृती आठवायचे. काय झालेलं होतं तिथं की 3 नंबरची आपण बघितली याच्या आधीच
कुठल्या या अभिक्रियेमध्ये, ही कुठली विस्थापन अभिक्रिया आहे. तर 3 नंबरची कृती आठवली. त्याच्यानंतर आपल्याला बेरियम सल्फेट द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट घातले की आपल्याला काय अभिक्रिया झाल्यानंतर काय तयार होणारं प्रोडक्ट आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये आपण बघितलं तर ही सुद्धा आम्हाला दुहेरी अभिक्रिया इथं मिळणार आहे की बेरियमची जागा हा पोटॅशियम घेणार आहे आणि काय होणार आहे K2SO4 आणि BaCrO4 अशा प्रकारचं आम्हाला हे CrO4 अशा प्रकारचं आम्हाला हे रासायनिक अभिक्रिया इथं तयार होणार आहे. मग तयार झालेला अवक्षेपाचा रंग कोणता आहे, अवक्षेपाचं नाव काय आहे, शिवाय अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण आपल्याला लिहायचं आहे. संतुलित करून ते समीकरण लिहावं लागणार आहे. संतुलित समीकरण कसं करायचं तुम्ही शिकलायत की सहगुणक लावल्याशिवाय आपल्याला संतुलित समीकरण करता येत नाही. मग मोठं संयोग जे मोठं संयुग आहे ते आधी त्याची निवड करायची. त्याच्यामध्ये ज्यांची अणूंची संख्या अभिक्रियाकारके आणि उत्पादितेमध्ये समान नाही यांना आधी निवडायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला हे करायचे. नंतर हे समीकरण कसं आहे, हे जे वरतं बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेटचं, तर हे दुहेरी अभिक्रिया समीकरण आहे. हे तुम्ही काय करा, समीकरण बनवा, प्रयत्न करा. हा रंग सुद्धा पांढरा अवक्षेपच तयार होणार आहे. अवक्षेपाचे नाव आपण बेरियम क्रोमेट असा सुद्धा अवक्षेपाचे नाव तर बेरियम क्रोमेट असं तयार झालेलं आम्हाला दिसेल आणि पोटॅशियम सल्फेट हे अशा प्रकारचं आम्हाला द्रावण तयार झालेले दिसणार आहे. तर हे तुम्ही काय कराल, लिहा आणि तुमच्या लक्षात येईल. यानंतरचा जो भाग आहे उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया, त्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. तर हा जो भाग आहे आपण काय करूया, पुढल्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. झालेला भाग आहे त्याचं तुम्ही काय करा, वाचन करा, समजून घ्या. कारण याच्यामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया पाहतोय. हे रासायनिक अभिक्रिया जर आपल्याला एकदा समजल्या तर आपल्याला हा धडा अजिबात अवघड डिफिकल्ट वाटणार नाही. पण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, ते वारंवार त्याचं वाचन करत राहा. वारंवार वाचन करत आपल्या लक्षात येणार आहे आणि परत आपल्याला हा जो टॉपिक आहे रासायनिक अभिक्रिया तो कधीही आपल्याला अवघड वाटणार नाही. तर वाचल्याशिवाय हे लक्षात येणार नाही. आपण राहिलेला जो भाग आहे उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया प्रक्रिया आणि अभिक्रिया हा आपण काय करणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.